नमस्कार मित्रांनो, पहा आज आपण काय शिकणार आहोत? अपूर्णांक. काय शिकणार आहोत? अपूर्णांक. अपूर्णांक आज आपल्याला शिकायचा आहे. तर पहा, अपूर्णांकाच्या ऐवजी तुम्ही या अगोदर तुम्हाला पूर्णांक माहिती होते. पूर्णांक म्हणजेच काय? जसे 2, 3, 5, 7 या ज्या काही संख्या आहेत, प्लेन संख्या, यांना आपण पूर्णांक असे म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? पूर्णांक. आता पहा, अपूर्णांक म्हणजेच काय? अपूर्णांक म्हणजे कसं आपण कसं लिहिणार? 1/2, 3/4, 4/5 हे झालेत अपूर्णांक. हे झालेत अपूर्णांक. पहा, त्याच्याच नंतर काय येते? दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक म्हणजे काय? जसं की पॉईंट नंतरचे जे पण संख्या त्याला आपण दशांश पूर्णांक म्हणतो. दशांश पूर्णांक म्हणजे जसं काय येणार तुम्हाला? 0.5, 0 पॉईंटच्या नंतरचे ज्या पण संख्या असतात त्याला दशांश पूर्णांक होतं. आता तुम्हाला या अगोदर हे माहीत पाहिजे की हे 1/2 जे आहे त्याचं जे वरचं 1 आहे त्याला आपण अंश म्हणतो, आणि त्याच्यानंतर जे 2 आहेत खालचे त्याला आपण छेद म्हणतो. हे बेसिक आहे मित्रांनो, हे तुम्हाला माहीतच पाहिजे. छेद, अंश आणि छेद. पहा, आता याचं जर का आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये जर का रूपांतर करायचं असेल आपण कसं करणार? या 4ने या 3ला भाग जातो का? नाही. तर मग काय करणार आपण? इथं लिहिणार 0, 0 पॉईंट. त्याच्यानंतर काय येणार? इथं आपण 0 दिला. आता 4ने 30ला भाग जातो का? तर पहा, 4×5 = 24, 4×6 = 24, 4×7 = 28. मग 7चा भाग गेला, किती उरले आपल्याकडे? 2 उरले. त्याच्यानंतर पॉईंटच्या नंतर 0 देऊ शकतो, म्हणजे 4×5 = 20. म्हणजे याचाच आपण दशांश पूर्णांक काय लिहिला? 0.75. हा झाला दशांश पूर्णांक. आता आपण काय करणार? याच्यावरचे काही उदाहरणं पाहू. पहा मित्रांनो, दशांश अपूर्णांकाची आपण काय पाहणार आता? अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. जर यामध्ये बेरीजमध्ये छेद समान असेल तर बेरीज व वजाबाकी कशी करायची हे आपण आता पाहणार आहोत. तर पहा, उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 6/4 अधिक 5/4. तर पहा, याला आपण सॉल्व कसं करणार आहे? जर नियम लक्षात ठेवा की जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज करतात. काय करतात? अंशाची बेरीज. सरळ सरळ अंशाची बेरीज करायची. जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी डायरेक्ट करून टाकायची. तर पहा, आपण काय लिहिणार आहे? 6 अधिक 5 छेदात काय? दोघांची बेरीज, आणि छेद जसा तसाच लिहिणार आपण. छेद काय लिहिणार? 4. पहा, मग करायला सॉल्व. 6 अधिक 5 बरोबर काय? 11/4. हा झाला आपला या प्रश्नाचं उत्तर. आता हे इथं पहा तुम्ही की 8/3 अधिक 7/3 छेद समान आहे, तर काय करणार आपण? अंशाची डायरेक्ट बेरीज. 8 अधिक 7 बरोबर छेदात 3. बरोबर. छेद जर समान असेल तर छेद 1 घ्यायचा आणि अंशाची बेरीज करायची. तर पहा, आता 7 आणि 7 14 आणि 1 15, 15/3. आपण याला कसं लिहू शकतो? अजून जर सॉल्व जर करायचं झालं तर 3ने या 15ला भाग जातो का? तर जातो. काय? 5×3 = 15, म्हणजेच काय आता 5. 5/1. तर हा एक लिहिला काय आणि नाही लिहिला का त्याला काही अर्थ नाही. पहा, तुम्ही असं 5सुद्धा इथं लिहू शकता. पुढचं उदाहरण पाहू. छेद समान असेल तर आता इथं आपण वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी कशी करायची? 8/4 वजा 3/4. सेम प्रोसेस. जसं की छेद समान आहे तर अंशाची डायरेक्ट वजाबाकी होते. तर पहा, आपण मांडणी कशी करणार? 8 वजा 3/4. छेद जसा तसाच. पहा काय येते? 8तून 3 गेले, 5/4. सध्या आपण याला जास्त भाग देणार नाही कारण की आपण अपूर्णांकच पाहणार आहोत. दशांश अपूर्णांक आपण नंतर पुढं पाहू. पहा, दुसरा काय देणार? आपलं दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे? 4/3 वजा 5/3. म्हणजेच काय लिहिणार आपण? 4 वजा 5 छेदामध्ये छेद समान असल्यामुळे 3. याचं उत्तर काय येते? 4तून 5 गेले, 1/3. पण इथे काय करणार आपण आता की मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते आपण याला देणार. तर मोठ्या संख्येचं चिन्ह काय? वजा. म्हणून या उत्तराला काय येणार? वजा 1/5. याला तुम्ही असंही लिहू शकता, 1/5 वजा इथे. बरोबर. पहा, आता पुढचं उदाहरण पाहू. छेद समान असेल तर पहा, 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 छेदात 2 2 2, म्हणजे 2/2 अधिक 2/2 अधिक 2/2. याला आपण सरळ सरळ सिंपल पद्धतीने कसं सॉल्व करता तुम्ही?
2 अधिक 2 अधिक 2 छेदात 2. बरोबर. करा मग याची बेरीज काय येणार 6/2. याला डायरेक्ट तुम्ही संक्षिप्त रूपात कसं लिहणार 2 ने 3 ला भाग द्या 2 त्रिक 6 3 उत्तर येते. बरोबर. आता याच्यात जर डायरेक्ट जर करायचं असलं तर बे एक बे बे एक बे आणि बे एक बे म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे बरोबर 3 असंही करू शकतो. पण आपण सध्या अपूर्णांक घेत आहोत त्यामुळे आपण प्रोसेसनच बघू. बरोबर. पुढचं उदाहरण पहा 8/4 वजा 4/4 वजा 5/4. बरोबर. आता इथे पहा इथे आपण वजाबाकी घेतली आहे तर काय लिहिणार आपण 8 वजा 4 वजा 5 छेदामध्ये 4. बरोबर. आता करायचं सॉल्व 8 जशी तशी मायनस वजा 4 आणि वजा 5 वजा वजा काय होणार अधिक 5 आणि 4 9 पण मोठं संख्येत चिन्ह काय वजा म्हणजेच वजा 9. आता करा 8तून 9 मधून 8 गेले किती उरले आपल्याकडे 1/4 पण मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा म्हणून काय लिहिलं आपण वजा 1/4. याला आपलं उत्तर. पहा आता पुढे आपण बघू पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं कसं करायचं तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहा इथे काय दिलं आहे 2 पूर्णांकयुक्त 1/3 अधिक 4 पूर्णांकयुक्त 1/3 याचं उत्तर काय तर पहा आपण याला कसं सॉल्व करणार आहे की 3 गुणिले 2 म्हणजेच किती 6. प्रोसेस ध्यान ठेवा 3 गुणिले 2 करणार 3 गुणिले 2 6 अधिक हा 1 आणि छेदात 3 जसे तसेच अधिक याचं तसंच 4 त्रिक 12 अधिक 1 छेदामध्ये 3. करा सॉल्व करून घ्यायला 6 आणि 7 छेदात 3 अधिक 12 आणि 13 छेदामध्ये 3. आता झाला आपला पूर्णांक पहिल्या उदाहरणावानी. सॉल्व करून घ्या 7 अधिक 13 छेदामध्ये 3 म्हणजेच काय येणार आपलं उत्तर 17 आणि 3 20 छेदामध्ये 3. बरोबर. तसंच या प्रकारे इथं पहा 5 त्रिक 15 अधिक 2 छेदामध्ये 5 अधिक 5 चूक 20 अधिक 3 छेदामध्ये 5 झाला छेद समान. आता लिहून घ्या 15 आणि 2 17 अधिक 20 अधिक 3 23 छेदामध्ये 5. बरोबर. पाहायचं उत्तर काय ते 7 आणि 3 10 10 0 चला 1 2 आणि 2 4 40 छेदात 5. याला तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता 8 5 40 म्हणजे त्याचं उत्तर करणार 8 8 छेदात 1